हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी बोंबील घेतलेले आहे, जे सुके बोंबील आपले बाजारामध्ये भेटतात ते. आणि मी गॅसवरती जाळी ठेवलेली आहे आणि मी ह्या पद्धतीने बोंबील भाजून घेणार आहे. ह्या पद्धतीने बोंबील भाजले की आपल्याला ते सोलायला व्यवस्थित जमतात. आतमधले जे काटे असतात ते काढायचे. मी ते गरम पाणी केलेलं आहे आणि ह्या साईजमध्ये बोंबील आपले कट करून घेतलेले आहे. स्वच्छ सोलून कट करून घ्यायचे आणि गरम पाण्यामध्ये टाकायचे. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढून आपण चिरून घेऊयात. आणि मी एका बटाट्याच्या 4 फोडी केलेल्या आहेत. बटाटे छोटे आहेत त्याच्यामुळे मी एका बटाट्याच्या 4 फोडी बनवलेल्या आहेत. बटाटा चिरून घेतलेला आहे. मी बटाट्यामध्येही पाणी टाकणार आहे. बटाटा आपला काळा पडू नये त्याच्यासाठी. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. 1 टोमॅटो घेतलेला आहे. कांदा पण आपण बारीक चिरून घेऊयात. टोमॅटोही चिरून घेऊयात. आणि इथे आता मी बोंबील आणि बटाट्याचं कालवण बनवणार आहे. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा. आणि आपली बोंबील असो सुकट असो आपण कांदा भरपूर वापरायचा. छान अशी टेस्ट येते भाजीला आपल्या. कांदा भरपूर वापरायचा. कांदा भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार. टोमॅटोही भाजून घेऊयात. कांदा टोमॅटो भाजतोय तोपर्यंत इथे मी बोंबील पहिले गरम पाण्याने धुतलेले आहेत. आता मी थंड पाण्याने धुणार आहे. 2 ते 3 पाण्याने आपण बोंबील धुवून घेऊया. मी बटाटेही धुवून घेणार आहे. बघा ह्या साईजमध्ये मी बटाटा घेतलेला आहे चिरून. हळद टाकते आणि आपण घरी बनवलेली चटणी टाकणार आहे. बाकी कोणतेही मसाले नाही टाकले. आणि आपण बोंबील आणि बटाटा टाकून देणार आहे आणि अगदी 5 मिनिट आपण छान मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊयात. व्यवस्थित परतून घ्यायचं. छान असं परतलं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. इथे मी पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि इथे आपली उकळी आलेली आहे. मी त्या दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि इथे मी आता चपाती बनवून घेणार आहे. चपातीसाठी मी एक उंडा घेतलेला आहे. आपण लाटून घेऊयात. आणि मी घडीची चपाती बनवणार आहे. तेल लावते. तेल लावायचं, फोल्ड करायची, पुन्हा तेल लावायची, फोल्ड करायची. चपाती आपण लाटून घेऊ. मी तुम्हाला अजिबात स्किप न करता बघा अगदी मी सविस्तर अशी चपाती दाखवलेली आहे. ह्या पद्धतीने लाटून घ्यायची हलक्या हाताने. पातळ अशी आपली चपाती लाटून घ्यायची. तवा आपला गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे. चपाती आपण तव्यामध्ये टाकूया. चपाती आपण आता पलटी करून घेऊया. आणि छान अशी दोन्ही साईडून आपण चपाती तेल लावून भाजून घेऊया. मी इथे दुसरी चपाती तुम्हाला दाखवते. आणि मी ह्याच पद्धतीने सगळ्या चपात्या बनवणार आहे. आणि मी रात्री जेवणामध्ये चपाती आणि बोंबील बटाटा बनवलेला आहे. भात दुपारचाच आहे त्याच्यामुळे भात काही मी दाखवणार नाही. याच पद्धतीने सगळ्या चपात्या आपण करून घ्यायच्या. अगदी
मऊ लुसलुशीत अशा आपल्या चपात्या होतात. कालवणही आपला झालेला आहे. कोथिंबीर टाकते बारीक चिरून. व्यवस्थित हलवून घेऊया. इथे मी चपात्या झालेल्या आहेत, कालवण झालेलं आहे. आणि नवीन आहे त्याच्यामुळे समजून घ्या. एखादा शब्द डबल होतोय किंवा कुठे चुकत असेल तर समजून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनल माझं नवीन आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.